हो हो हो, आता तर सांगतो की कुठे चाललो आहे, पूर्ण गर्ल्स ग्रुप, कुठे राहणार आहोत, काय मज्जा करणार आहोत. तर ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये ते नक्की बघत राहा. तर आमचा हा सिंड्रेला ग्रुप पूर्ण नाही, काही जण आले नाही आहेत. आमचा हा ग्रुप सगळेजण आम्ही आलो आहोत गोव्याला, पिंकी वहिनीच्या घरी. पिंकी वहिनी आमच्या ग्रुपमधल्याच मेंबर आहेत, म्हणजे त्या मुंबईला राहायच्या, आता त्या गावी शिफ्ट झाल्या आहेत. तर त्या खूप फोर्स करत होत्या की तुम्ही 1-2 दिवसाची सुट्टी काढून सगळेजण या, सगळेजण या. तर विचार केला ठीक आहे चला जाऊया, 2 दिवसाची सुट्टी होती. तर असा विचार करून आम्ही आता थिरिमला उतरलो. रात्री आमचा प्रवास सुरू झालेला. रात्री आम्ही ट्रेन पकडून थिरिमला उतरलो. थिरिमवरनं आम्ही त्यांच्या घरी जाणार आहोत. स्टे, जेवण सगळं काही त्यांच्या घरी करणार आहोत. तर सकाळी सकाळी उतरलो, निघालो त्यांच्या घरी. 2च दिवसाचा स्टे आहे, कारण का गोव्याला तर बऱ्याच वेळा इंडिव्हिज्युअली आलो आहोत, पण असं गर्ल्स ग्रुपने गर्ल्स ग्रुप के साथ एक बार गोवा तो बनता है असा विचार करून म्हटलं की चला आपण गोवा एक्सप्लोअर करूया. आम्ही सकाळी 6 वाजता उतरलेलो आणि आम्ही मुंबईमधूनच गाडी बुक केलेली. तर ते ड्रायव्हरसुद्धा खूप वेळेत आले लवकर, म्हणजे ओळखीनेच आम्ही गाडी वगैरे सगळं बुक केलेली. सकाळी आम्हाला ते घ्यायला आले. तर म्हटलं की आपण पिंकी वहिनीचं गाव जे आहे म्हणजे ते गोव्याच्या थिरीमपासून एक 50 मिनिट्सवरती आहे तोरसेला. तर सकाळी आम्ही म्हटलं की त्यांच्याकडे पहिलं फ्रेश वगैरे होऊया. हे त्यांचं घर जिथे आम्ही आता उतरलो आहेत, 2 दिवस राहणार आहोत. तर असं त्यांचा आजूबाजूचा तिथे परिसर, कारण का म्हटलं सगळे एक सगळेजण फ्रेश वगैरे होऊया, कारण का आमच्याकडे जास्त दिवस नाही, फक्त 2च दिवसाची सुट्टी सगळे घेऊन आलेले. तर म्हटलं की आपण जेवढं काही एक्सप्लोअर करता येईल, कारण का बऱ्याच वेळा गोवा तर खूप फिरत असतो, पण असं गर्ल्स ग्रुपबरोबर गोवा तर असं फर्स्ट टाईम. ते पण 2 दिवसाचं स्टे अँड ऑल, आणि फक्त आम्ही सगळे फिमेल. तर म्हटलं की ठीक आहे, सगळेजण थोडं एन्जॉय पण होईल. आणि आम्ही कसं डिसेंबरच्या एंडला वगैरे गेलेलो, तर इलेक्शन्समुळे तिथे बरेचसे रेस्टॉरंट्स वगैरे बंद होते. हा त्यांचा परिसर. आम्ही आता सगळेजण पहिले फ्रेश होणार आहोत, नाश्ता वगैरे करणार आहोत. किचनमध्ये जाऊया, बघूया किचनमध्ये काय गडबड चालू आहे वगैरे, त्यांचं तुम्हाला किचन दाखवते. तर हे किचन, ह्या पिंकी वहिनी ह्या करतायत जेवणाची तयारी. म्हणजे असं झालं की आम्हाला रेस्टॉरंटमध्ये वगैरे जेवायचं नाही होतं, कारण का ते गोव्याला जेवण जे आहे म्हणजे आमच्यामध्ये तरी खूप म्हणजे असं इतकं काही ठीकठाक पण नाही, म्हणजे एवढं पण चांगलं नसतं. त्या हिशोबाने आम्ही असा विचार केला की आपण सकाळी नाश्ता घरीच करू, दुपारचं सगळं जेवण म्हणजे चिकन, राईस आणि पाव वगैरे असं दुपारी आपण घेऊन जाऊ तिकडे, जिकडे कुठे आरामात स्टे थांबून कुठे खाता येईल तिथे असं खाऊ, कारण का ते घरचं जेवण. म्हणून आम्ही सगळे वहिनीला मदत करायला लागलो की वहिनी सकाळी उठून चिकन घेऊन आल्या चिकन बनवण्यासाठी. हा त्यांचं घर एक्सप्लोअर करतो आहोत. आणि हा त्यांचा पाठचा परिसर आहे, जिथे बघा वहिनीने कशी छान भाजी अशी पेरली आहे तिथे. तर आता आम्ही नाश्ता करून घेतो पटपट. नाश्त्यामध्ये बघा हे वहिनीने बनवलेले छोले आणि हे पाव, गोवन पाव जे आहे त्याला काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून सांगा, की या पावाला काहीतरी म्हणतात गोव्यामध्ये. हे छोले आणि पाव हे आम्ही असं नाश्ता करतोय. नाश्ता वगैरे करून पटपट आवरून सगळेजण निघालो आहे. फुल धम्माल, मस्ती, मजा. कारण का बघा पहिला गोष्ट तर आता आम्ही एवढ्या ट्रिप्स करतो सिंड्रेला ग्रुपमधून, छोट्या छोट्या मोठ्या ट्रिप्स, देवदर्शन, कधी रिसॉर्ट्स, कधी कुठे बाहेरच जा, 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी, हे आमच्या ट्रिप्स चालूच असतात. आणि टचवूड की आम्ही आता पुढे अशाच कंटिन्यू ट्रिप्स आम्ही करत राहू. फिमेल्स वगैरे आम्हाला अजून जॉईन करतील. तर आणि आमची ट्रिप पूर्ण बजेटमध्ये असते, वेल प्लॅन्ड असते. असं तुमचा एकदम सडनली हा एक्सपेन्स तो एक्सपेन्स असं कधीच खूप नाहीच वाढत, खूप रेअरली असं झालं असेल. तर आम्ही असं पूर्ण बजेट वगैरे प्लॅन करून सगळेजणं एकदम पूर्ण तयारीनिशीच म्हणजे निघतो, फुल मजा मस्ती करत. आणि गोवा बघितला असल्यामुळे सगळ्यांनी जेवढं काही 1-2 स्पॉट जवळच्या जवळ, कारण का आज आमचं असं ठरलं आहे की आम्ही सगळेजण आज पूर्ण फक्त बीचेस, काही जवळपास जी ठिकाणं आहेत ती करणार. आणि नेक्स्ट डेला आम्हाला मंदिर वगैरे करायचं आहे, मंदिर तिथे जे चर्च वगैरे आहे ते सगळं करायचं आहे. तर आम्ही लोक असं विचार करून आता पुढचं एक जेवढं जवळच्या जवळ जे काय असतील ठिकाणं ती फक्त, कारण का आम्ही कसं फक्त आता ह्या पिकनिकचा मोटो म्हणजे काय तर सगळ्या मुली एकत्र असणं. मुली एकत्र असली की कसं थॉट्स शेअर होतात, मग मेकअप, मग बिलॉंगिंग्स, ह्या सगळ्या गोष्टीची खूप वेगळीच मजा असते. आणि आम्ही आता आम्ही एवढं कम्फर्ट झोनमध्ये गेलो आहे सगळे एकमेकींसोबत, की असं वाटतं हां गर्ल्स ग्रुप बरोबर जी मजा आहे ती कुठेच नाही. तर आम्ही आता उतरलो आहे पॅरा रोडला. पॅरा रोडला हे
म्हणजे डिअर जिंदगी मूवी जर तुम्ही बघितला असेल तर ह्या मूवीपासूनच ह्या प्लेसला खूप जास्त असं हाईप भेटली आहे. म्हणजे इथे पहिलं इतकं तरी मला वाटत नाही हाईप वगैरे असेल, कारण का जेव्हा आम्ही पहिल्यांदा कधी आलो आहे तेव्हा एवढी हाईप नव्हती. आता खूपच या मूवीमुळे खूप क्रेज झाली आहे. तर आम्ही पण इथे हॉल्ट घेतला, म्हटलं चला इथे छान छान फोटोज वगैरे काढू, रील्स वगैरे बनवू सगळेजणं. असं बघण्यासारखं असं काहीच नाही, ओनली दिस इज अ रोड. थोडं फ्रेश वगैरे होऊन पुढे आम्ही फोर्टला गेलो. हा अगोडा फोर्टला थांबलो थोडं दुपारचं. आणि कसं दुपारच्या जेवणाची वेळ झालेली, तर म्हटलं आपण कुठेतरी असं जेवणासाठी आम्ही लोक जेवण तर सगळं कॅरी करतोय सोबतच. तर हे थोडं फोर्टला वगैरे थांबून आता थोडं एखाद्या ठिकाणी थांबून तसं आम्ही वनभोजन करायचं ठरवलं. पिंकी वहिनींनी खूप म्हणजे सकाळी त्यांनी आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला. सगळं जेवण आम्ही लोकांनी घरातूनच कॅरी केलं. म्हणजे कितीही मॉडर्न आपण कपडे घालून बाहेर फिरतोय तरी पण हे जे बेसिक फंडामेंटल्स आहेत ना, की त्यांनी पूर्ण जेवण घरामध्ये बनवून आम्ही सगळं व्यवस्थित पॅक करून एका असं दुपारी आडोशाला थांबलो. असं वनभोजन काइंड ऑफ फिलिंग आलेलं की अरे खूप छान, म्हणजे असं शांतपणे एकदम जेवतोय, गप्पा गोष्टी करतोय एकदम असं मोकळ्या वातावरणामध्ये. हे सगळं आणि घरून घेऊन आलो ना, सगळं घरून. कारण का आम्हाला तर रेस्टॉरंटमध्ये वगैरे जायची इच्छाच नाही होती, कारण का बाहेरचं आम्हाला कोणालाच नाही खायचं होतं. ते असं आमचं जेवण वगैरे झालंय. जेवण उरकून आता आम्ही पुढे संध्याकाळी थोडं फोर्टला जाणार आहोत, अजून एका तिकडे जवळपासच्या. जेवण पटपट आवरून घेतो. तर संध्याकाळी आलं, सनसेटचा टाईम होता. ह्या फोर्टला आलेलो आणि ते असं म्हणतात की दिल चाहताची वगैरे शूटिंग पण झालेली आहे गेस. आणि इथे खूप म्हणजे ह्या प्लेसवरती तर आम्ही फर्स्ट टाईमच आले, म्हणजे इतक्या वेळा गोव्याला आलो आहे. पण हा प्लेस, कारण का गोवा इज लाईक अ बीचेस, गोवा इज फुल ऑफ बीचेस, नाईट लाईफ अँड ऑल. पण आम्ही ह्या स्पॉटला मी तर फर्स्ट टाईम आले. खूप मस्त वाटलं, कारण का सनसेट वगैरे होतं बाहेर. एवढं सुंदर मोठा म्हणजे समुद्र पूर्ण पसरलं आहे, एवढं शांत वातावरण आणि पूर्ण किनाऱ्यावरती वाळूच वाळू आणि एकदम मस्त, एकदम एवढं रिलॅक्स वाटलं ना या सनसेटला. हा लास्ट स्पॉट थर्ड स्पॉट म्हणजे डे 1चा लास्ट स्पॉट. तर आम्ही कलंगूट बीचला जायचं ठरवलं. म्हटलं कलंगूट बीच पण जवळच आहे आणि पूर्ण तिथे ड्रायडे ॲक्च्युली चालू होत. आम्ही अक्षरशः ड्रायडेला गेलेलो. पूर्ण पब्लिकसुद्धा कमी, मोस्टली रेस्टॉरंट्स वगैरे बंद होते. तर फक्त आम्ही एक फन एलिमेंटमध्ये म्हटलं की चला फक्त एक बीच बघायचं आहे, बीच बघून येऊया. बीच बघून घरी परतलो सगळेजण आणि घरी मात्र धमाल केली. रात्री अक्षरशः 3-3:30 वाजेपर्यंत जागरण करून हा गेम खेळलो, रील्स बनवले, मजा करत होतो. आणि हा डे 2 बघा, इतकं टॅलेंट आहे का कोणामध्ये. म्हणजे अक्षर खरंच आम्ही स्पॉटला निघालो आहे आणि चालत्या बसमध्ये मेकअप करण्याचं काम चालू आहे. भाई इतना टॅलेंट आता कहाँ से भाई. म्हणजे अक्षरशः त्या बसचे जे पूर्ण पैसे आम्ही असे वसूल केले आहेत ना, मेकअप, डान्स, पूर्ण पुरेपूर एक सीट आम्ही वसूल केली आहे. तुम्ही म्हणाला रे एवढी गाडी खाली दिसते, नाही बस गाडी खाली नाही आहे, पूर्ण एक सीट का पैसा वसूल की आहे. आणि आम्ही हे चर्चला आलो, तिथे जे ओल्ड आणि न्यू चर्च तिथे जे फेमस आहे ते बघायला गेलो. आमच्या ग्रुपमध्ये यशोदा आहे, तर यशोदाने गोव्याला कधी आली नाही आहे यशोदा, तर ती तर सगळं खूप छान एक्सप्लोर करत होती. आम्ही तर बऱ्याच वेळा इथे येऊन गेलो. गोवा म्हणजे कसं कोकणाच्या पुढे जास्तीत जास्त आमच्या गावापासून कोकणातल्या 1-2.5 तासावरती आहे, 2-2.5 तासावरती. तर आम्ही बऱ्याच वेळा गेलो आहे आणि तिथे सुद्धा एवढा लोकांमध्ये रील काढणं, फोटो सेशन, ये तो सब चलते रहता है वही. तसं ओल्ड आणि न्यू पूर्ण चर्च जे आहे आम्ही लोक बघून
पुढे जातोय. हे मंदिरामध्ये आलोय आता. मंदिरामध्ये आपल्या शांतादुर्गाच्या. म्हणजे आज आम्ही असाच विचार केलेला ना की काल आम्ही पूर्णपणे जेवढे पण बीचेस आहेत, जेवढे पण जवळचे स्पॉट्स आहेत ते सगळे बघतो आणि मग नंतर आम्ही इकडे पुढे जे जे काही ठिकाणं असतील जवळपासची ती एक्सप्लोर करत करत 2 दिवस कसे गेले आम्हाला समजलंच नाही. 2 दिवसाची पिकनिक आम्ही करून खूप साऱ्या मेमरीज घेऊन घरी परतलो. कारण का तिसऱ्या दिवशी सकाळी आमची ट्रेन होती मुंबईसाठीची. तर बीचवरती खूप संध्याकाळपर्यंत निवांत थांबून रात्रीचं जेवण बाहेर करून आम्ही घरी परतलो. आणि अशी आमची ही पूर्ण 2 दिवसाची सिंड्रेला ग्रुपची गोवा ट्रिप खूप एन्जॉय करत आम्ही संपवली आहे. ते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गाडीतली धमाल मस्ती तुम्ही एन्जॉय करा.